आपण सगळ्यांनी पार्ट 1 पाहिला आहे आणि नसेल पाहिलं तर आपल्या यूट्यूब चॅनलवर पार्ट 1 आहे. हा पार्ट 2 आहे कोकण ट्रिपमध्ये आणि खूप सुंदर आम्ही स्पॉट केलेले आहेत त्याच्यात तुम्ही बघू शकता आणि छान आहे पुढचं ब्लॉग आणि इथून आता पार्ट 2 चालू होत आहे तर नक्की बघा तुम्ही आणि आम्हाला सपोर्ट करा. आदमापूरवरून आता आम्ही आंबोली घाटात आलो आहे. आंबोली घाटाचा स्टार्ट येतं इथून पुढं आंबोली घाट सुरू होतो. स्टार्ट पॉईंटचा व्ह्यू इथं जरा दिसत नाही क्लिअर कॅमेरामध्ये, वातावरण पण खराब आहे पूर्णपणे त्यामुळं दिसत नाही आपल्याला. निवांत बसतात निवांत वैतागून घाबरायचं नाही एकदम निवांत. तर जे बघा व्हिडिओ काढतोय आंबोली घाटातला हे पहाडाचा मान्य करतो मी त्याच्या बी पहाडावरीचा आगे होय. तर आत्ता आपला आंबोली घाट उतरून झालेला आहे. मस्त घाट होता एकदम छान असा. पावसाळ्यात इथले आंबोली घाटातला वॉटरफॉल आणि इथले दृश्य एकदम भारी दिसतात. आपल्याला वरतून व्ह्यू भारी दिसत नव्हता स्टार्टिंग पॉईंटपासून, पण नंतर पुढे आल्यावर खूप भारी दिसला त्याचा व्ह्यू. आपल्याला मध्ये फॉरेस्ट चांगलं लागलं, घनदाट होतं असं घनदाट जंगलासारखं होतं, झाडं खूप मोठी मोठी होती तिथे. आणि आता घाट उतरून आल्यावर आपल्याला तिथं बघा काय या साईडला इथं काय तर आहे रस्त्यावर बायकर गेलं एक आपली गँग. आता इथं रिलॅक्स चालू आहे यांचा, चालू द्या. आम्ही देवबागमध्ये आलो आहे. आम्हाला याला जरा उशीर झाला, आमचा जरा गाडीचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे आता जरा उशीर झाल्यामुळं आज इव्हिनिंगला जात नाही आहे इथं बीचवर. बाकीचे फ्रेंड्स लोक जाईल माझे, ठीक येणार नव्हतं बीचवर, पण हा असा समुद्राचा आवाज, लाटांचा आवाज मनाला एकदम असं हे होतंय त्यामुळे यावं लागलं इथं. खूप लेट झाला आम्हाला इथं यायला त्यामुळं. हाय गाईज, योगेश, तुषार, यो संग्राम, सनी आणि आमचा एक पंटर गेला आहे चहा आणायला. आता जेवण शेंगाची पोळी खाली या, शेंगाची पोळी, चपात्या, शेंगाची चटणी आणि आता हॉटेलमधून त्यांनी हिरवी मिरची ठेचा आणलाय वाटतं, आणलाय काय माहित नाही. गुड मॉर्निंग. शिव्या आता पाण्यात जाणार आहे, शिव्या आता पाण्यात जाणार, आम्ही पाण्यात जाणार मच्छवारी देतात. शिव्या शिव्या जाणार आहे तू पाण्यात, बघायचं आपल्याला बारीक इकडे बघायचं.
आत्ता आपण देवबाग सोडून मालवणच्या मार्केट यार्डमध्ये एंटर झालेलो आहे. तर हे मार्केट यार्ड आहे देवबाग मालवणचा. आणि इथूनच पुढे गेल्यानंतर आपल्या त्या बिल्डिंगसमोर एक लेफ्ट टर्न. तर आपण मार्केटमधून बाहेर आलो. इथून लेफ्ट टर्न घ्यायचा. लेफ्ट टर्न घेतल्यानंतर आपलं एक अजून राईट टर्न आहे इथून. आणि पुढे पार्किंग आहे. पार्किंग करून मग आपल्याला आता सिंधुदुर्ग किल्ला एक्सप्लोअर करायचा आहे. मग आपण जाणार आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर. तर ही पार्किंग आहे इथली, बघू शकता ही पार्किंग तुम्ही. आपण आता गाडी पार्क केली. आपण गाडी पार्क करून किल्ला एक्सप्लोअर करणार आहे. आणि किल्ल्याचा व्हिडिओ आहे ना आपण पुढच्या पार्टमध्ये टाकणार आहे. आत्ता ह्या व्हिडिओमध्ये आपण वॉटर स्पॉट एक्सप्लोर करणार आहे, त्याचा व्हिडिओ आहे. आपला पहिला वॉटर स्पॉट हा स्कुबा डायव्हिंग आहे. त्यामुळे आता आपण बोटीने स्कुबा डायव्हिंगच्या बोटवर चाललो आहे. तिथे गेल्यावर आम्ही तिथे त्यांच्याकडून लाईफ जॅकेट घेतले आणि थोड्या वेळ पाण्यात पोहण्याची मजा केली. तिथे एन्जॉय आला पाण्यात पोहून. पण तुम्ही पण 100 रुपये द्या, प्रति व्यक्ती 100 रुपये खर्च आहे लाईफ जॅकेट घालून पोहण्या. किल्ल्याच्या कडेला मस्त मजा येते. तिथे एन्जॉय केला आम्ही. तर आता तुझ्या लगेच धरायला किती आता स्कुबा डायव्हिंग करून आलेलो आहे. आता दुसरा एक इव्हेंट करायचा आहे आम्हाला. कोणता? पॅरासेलिंग. तर आता आम्ही तिकडे जाणार आहे. पण ह्याच्यामध्ये आम्ही 2-3 बोट बदलले आहेत. आपल्या मागे जंजिराच्या तिथं स्कुबा डायव्हिंग होती. जंजीर नाही, कोणतं? सॉरी सिंधुदुर्ग आहे आपल्या इथं. तिथंच आपली स्कुबा डायव्हिंग होती. दुसऱ्या बोटमध्ये 2-3 बोट बदलले आम्ही. माझी इथे खूप तुम्ही बिया आमचा नेक्स्ट स्पॉट हा पॅरासेलिंग आहे. पॅरासेलिंग करताना बोटवाल्यांचे एक्स्ट्रा 200 रुपये चार्जेस असतात डीप करण्यासाठी. तुम्ही नक्की करा डीप पॅराग्लायडिंग, त्यात खूप एन्जॉय आहे. तुम्ही बघा पुढच्या व्हिडिओमध्ये. पॅराग्लायडिंग जर करत असला तर डीप वाला 100% करा. त्याच्यातच एन्जॉय करा. तुम्हाला सांगतो त्याशिवाय मजा अर्धी येतली. पण याला असं आदळलंय ना, बघा तुम्ही नादळ नाही करा.
पॅरासेलिंग झाल्यावर बोटने परत बीचवर आलो. बीचवर आल्यावर बंपर राईड, जेट स्की आणि बनाना राईड हे 3 राईड केले. खूप मजा आली. आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये आपण सिंधुदुर्ग किल्ला एक्सप्लोर केलेला आहे. त्याचा पार्ट येणार आहे पुढचा व्लॉग, तो पण नक्की पहा. आणि ह्याच्या अगोदर आपण पहिला पार्ट टाकलेला आहे कोकण एक्सप्लोरचा, तो पण नक्की पहा. त्यात आपण कोल्हापूरची महालक्ष्मी देवी आणि आदमापूर बाळमामाचं देवस्थान, आंबोली घाट तिथे गेलेलो आहे. तो पण पार्ट नक्की पहा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.